नमस्ते, माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे अगदी चविष्ट झटपट मसाला भेंडी. ही भाजी खूप कमी साहित्यामध्ये तयार होते आणि चपाती, पराठा, भाकरीबरोबर अगदी चविष्ट लागते. चला तर मग सुरू करूया कृतीला. गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल येथे मी टाकले. तेल हे छान गरम झालं तर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे हे टाकायचं. आणि जिरे आणि मोहरी हे तेलामध्ये छान अशी फुलली तर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचे. त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ते खलबत्त्यामध्ये ठेचून ते सुद्धा यामध्ये मी टाकून घेते. ते थोडंसं हलकंसं परतून घ्यायचे. त्यानंतर मीडियम साईजचा कांदा ते बारीक चिरून यामध्ये टाकायचे. कांदा हा 1 मिनिटभर तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा. कांदा थोडासा नरम झाला तर त्यामध्ये मीडियम साईजचा टोमॅटो ते सुद्धा बारीक चिरून यामध्ये टाकायचं आणि तेही कांद्यासोबत हे परतून घ्यायचे. आता यामध्ये काही आपण कोरडे मसाले हे ॲड करूयात. तर यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा काळा तिखट आणि अर्धा चमचा हळद हे टाकायचं. थोडंसं परतून घ्यायचे. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये यामध्ये टाकू शकता. आता यामध्ये मी येथे अर्धा किलो भेंडी हे बारीक चिरून यामध्ये टाकत आहे. भेंडी अगोदर स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने ते पुसून तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून यामध्ये टाकू शकता. मी येथे गोल आकारामध्ये भेंडी हे कट करून यामध्ये टाकले. त्यानंतर आहे ना यामध्ये आपल्याला चवीनुसार हे मीठ टाकायचे. तर मी येथे 1 टेबलस्पून मीठ हे टाकले. तर हे भेंडी या मसाल्यांसोबत छान असं परतून घ्यायचं. भेंडी हे कढईमध्ये टाकल्याने ते हलक्या हाताने असं मिक्स करून घ्या. फार जास्त त्याला ढवळू नका. आता यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं हे शिजवून घेऊया. हे पहा 3 ते 4 मिनटं हे झालेले आहेत. त्याच्यावरचं झाकण हे काढले तर तुम्ही पाहू शकता भेंडी छान अशी शिजलेली आहे. भेंडी हे पूर्णपणे शिजल्यानंतरच वरून शेंगदाण्याचं कूट हे टाकायचे. तर मी येथे 2 ते 3 चम्मच शेंगदाण्याचं कूट हे टाकले. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. अर्धा मिनिट हे असं परतून घ्यायचे. तर हे पहा भेंडी अजिबात चिकट झालेली नाही. एकदम मोकळी सुटसुटीत भेंडी हे बनवून तयार झालेली आहे. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.